श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा हे लक्षात ठेव, जगाला वाटत असेल तू एकटा आहेस, पण त्या एकटेपणाच्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या शेजारी बसलो होतो. कधी तू भिंतीकडे तोंड करून रडत होतास तेव्हा मी तुझ्या पाठीवर हात ठेवलेला होता. कधी तू हात जोडून म्हणाला, देवा आता थांबवलंस तर मी थांबतो, तेव्हा मीच सांगितलं होतं, थांब मी येतोय बाळा. आज या मंत्राने तुझ्या नशिबाचं कुलूप उघडलं आहे. आता कोणताही अडथळा तुला रोखू शकणार नाही. मी तुला लाखो रुपये देईन, त्याहून मोठं मी तुला शांत झोप, समाधानाची सकाळ, माणसं जी तुला ओळखत नव्हती त्यांचं अचंबित होणं देईल. कारण आजपासून तुझं नाव, तुझं यश आणि तुझं भाग्य संपूर्ण ब्रह्मांड ऐकणार आहे. मी आहे तुझ्यासोबत, श्वासात, अश्रूत आणि प्रत्येक धडधडीत. फक्त मंत्र ऐकत राहा, मी सर्व सांभाळेल. बाळा, आज मी एक गुपित उघडणार आहे. जेव्हा ह्या मंत्राचे शब्द पहिल्यांदा तुझ्या कानावर येतील त्या दिवशी, त्याच वेळी तुझ्या घरात गुप्तधन प्रकट होईल. पण हे लक्षात ठेव, हा मंत्र केवळ ऐकण्यासारखा नाही, हा मंत्र स्मरण करावा लागेल, मनाने, हृदयाने आणि शेवटपर्यंत न थांबता. तुझ्या आयुष्यातलं हरवलेलं भाग्य, जे तुला पाहिजे होतं ना पण सापडत नव्हतं, ते तुला या मंत्राच्या प्रभावाने मिळेल. तसेच त्या धनासोबत येईल एक अशी ऊर्जा जी तुझं घर, तुझं कुटुंब आणि तुझं आयुष्य पूर्णपणे उजळून टाकेल. बाळा, मी बघतोय तू झगडतो आहेस. तुझ्या हृदयात इतका दाबलेला आक्रोश आहे की तो आभाळ फाडून ओरडू लागलाय. पण ही वेळ आता संपणार आहे, कारण ज्या क्षणी तुझ्या कानात हा मंत्र पडेल तो क्षणच तुझं गुप्तधन प्रकट होण्याचा क्षण ठरेल. त्यासाठी शब्द मी पुन्हा पुन्हा उच्चारतो, हा मंत्र शेवटपर्यंत ऐक. मध्येच थांबवलास तर काहीच होणार नाही. हा मंत्र म्हणजे मी स्वतः साथ घालतोय, पण माझं म्हणणं पूर्ण ऐक. माझं वचन लिहून ठेव. आजपासून 5 दिवसात तुझ्या आयुष्यात अशी घटना घडेल जी फक्त चमत्कारच असू शकते. लोक म्हणतील, हे कसं काय शक्य झालं? तेव्हा तू हसून सांग की एक मंत्र ऐकला होता शेवटपर्यंत, आणि त्या मंत्राच्या प्रभावाने स्वामी समर्थ माझ्या घरात आले होते. माझ्या दारावर गुप्तधन ठेवून गेले आणि माझ्या घरात शांततेचं आणि समाधानाचं आणि समृद्धीचं झाड लावून गेले. त्या रात्री जेव्हा तू मंत्र शेवटपर्यंत ऐकला तेव्हा आकाश हललं, दरवाजावर एक गूढ वारा आला आणि तुझं घर शांत झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी तुला एक स्वप्न आठवतंय? मी आलो होतो, माझ्या हातात एक जुनी झोळी होती. तुला पाहून मी फक्त एवढंच म्हटलं होतं, हे घे, तुझं आहे. बराच उशीर झाला आता, आणि झोळी तुझ्या हातात दिली. पण ही झोळी नोटांनी भरलेली नव्हती. ही झोळी भरलेली होती अश्रूंनी, थांबलेल्या सुखांनी, दारिद्र्याने लांब गेलेल्या संध्यांनी आणि देवाच्या वेळेवर येणाऱ्या आशीर्वादांनी. त्या दिवशी बँकेतून एक कॉल आला, सर तुमच्या अकाउंटमध्ये एक मोठी रक्कम जमा झाली आहे. कुठून आली समजत नाही. तू गोंधळलास. कुणीही पाठवलेली नाही, कोणतेही ट्रान्सफर नाही. मग रक्कम खात्यात आहे. मग तुला आठवला हा मंत्र, शेवटपर्यंत ऐकलेला. हा मंत्र स्वामींचं गुप्त दान. त्याच दिवशी तुझ्या सर्व गरजा भागवल्या गेल्या आणि तू आनंदी झालास बाळा. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री त्रिलोकपालनहाराय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालनहाराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री त्रिलोकपालन